पृथ्वीवरील जैवविविधतेचा वेगाने होणारा ऱ्हास हा जगासमोरील एक गंभीर प्रश्न बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार सध्या पृथ्वीवरील जैविक प्रजातींचा नष्ट होण्याचा वेग नैसर्गिक दरापेक्षा 9 ते 10 पट अधिक आहे. जर हा वेग असाच कायम राहिला तर येत्या काळात सुमारे 10 लाख प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. हे केवळ काही प्राणी किंवा वनस्पतींच्या प्रजाती कमी होण्यापुरते मर्यादित नसून यातून एक साखळीबद्ध संकट निर्माण होत आहे, ज्यामुळे मानवी जीवनावरही गंभीर परिणाम होणार आहेत. जैवविविधतेचा हा ऱ्हास अनेक मार्गांनी आपल्याला प्रभावित करतो. सर्वात आधी मातीची गुणवत्ता ढासळते. निरोगी मातीमध्ये अनेक सूक्ष्मजीव आणि कीटकांचे वास्तव्य असते, जे मातीला सुपीक बनवतात. या प्रजाती नष्ट झाल्याने मातीची नैसर्गिक सुपीकता कमी होते, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होऊ शकतं. दुसरं महत्त्वाचं संकट म्हणजे परागीभवन. हे करणाऱ्या जीवांची संख्या कमी होणे. मधमाशा, फुलपाखरे आणि इतर परागकण गोळा करणारे जीव अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतात. त्यांच्या संख्येतील घट थेट शेतीच्या उत्पादनावर परिणाम करते, कारण यामुळे अनेक फळे आणि भाज्यांचे उत्पादन घटते. यासोबतच पाण्याची गुणवत्ता कमी होण्याचा धोका वाढतो. जंगले आणि पाणथळ जागांसारख्या परिसंस्था पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण करतात. जैवविविधतेचा ऱ्हास झाल्याने या परिसंस्था कमकुवत होतात, ज्यामुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढते. अखेरीस या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम अन्न सुरक्षेवर होतो. मातीची घटलेली गुणवत्ता, परागकण करणाऱ्या जीवांची कमी संख्या आणि दूषित पाणी यामुळे शेतीचे उत्पादन घटते. त्यामुळे जगातील अन्न पुरवठा धोक्यात येऊ शकतो. थोडक्यात, जैवविविधतेचा विनाश हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून तो मातीची सुपीकता, परागकण, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा यासारख्या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांशी जोडलेला आहे. या संकटावर वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम मानवाच्या अस्तित्वासाठीही धोकादायक ठरू शकतात.